नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। गावठी कट्टाचार, जिवंत काडतुसे व तलवार बाळगणाऱ्या आरोपीस अटक, बेलवंडी पोलिसांची कामगिरी। दिनांक 3/4/2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सरस्वती विद्यालयाच्या मागे विसापूर येथे इसम नामे अशोक लक्ष्मण कराळे, राहणार विसापूर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर हा देशी बनावटीचा कट्टा अग्निशक जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या आपल्या कब्जात बाळगून फिरत आहे। तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी लगेच तपास पथकास सदर आरोपींचा शोध घेऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने रवाना होऊन सदर आरोपींचा शोध घेतला असता सदरचा इसम हा विसापूर येथील सरस्वती विद्यालयाच्या मागे असलेले अशोक कराळे याचे राहते घराजवळ जाऊन खात्री केली असता एक इसम संशयित नजरेने आजूबाजूने टेहाळणी करत उभा दिसला। त्यावेळी त्यास ताब्यात घेऊन त्यास पोलिसांची व पंचांची ओळख करून देऊन त्यास अंगझडतीचा उद्देश सांगून 2 पंचांसमक्ष त्याची अंगझडती, त्याच्या अंगझडतीमध्ये पॅन्टीच्या खिशात देशी बनावटीच्या गावठी कट्ट्याचे 4 जिवंत काडतुसे मिळून आली। त्यास परवानाबाबत विचारपूस करता त्याने परवाना नसलेलेच सांगितले। तसेच सदर जिवंत काडतुसाबरोबर असलेल्या गावठी कट्ट्याबाबत विचारपूस केली असता त्याने काही एक माहिती न सांगितल्याने सदर इसमाचे घराची गरजडती घेतली असता त्याच्या घरात दिवाणाखाली एक लोखंडी तलवार मिळून आली। तसेच त्याला अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान सदर आरोपीने त्याच्या घरातून एक गावठी कट्टा पिस्तूल, त्याच्या बटवर दोन्ही बाजूने काळ्या रंगाचे पट्टे असलेला व त्यास खाली मॅगझिन असलेली असा गावठी कट्टा पोलीस कस्टडीमध्ये तपासादरम्यान जप्त केलेला आहे। आरोपी नामे अशोक लक्ष्मण कराळे, राहणार विसापूर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत। तसेच सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण कुमार लोखंडे, कर्जत विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे, भाडूसाहेब यमगर, रवींद्र औटी, भाऊसाहेब शिंदे, शरद गांगर्डे, विनोद पवार, दादासाहेब क्षीरसागर, रवी जाधव, भापकर यांनी केली असून दाखल गुन्ह्यांचा अधिक तपास हा सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे हे करीत आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।